हॅलो हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर पेपर पॅटर्न रेडीमेड पेपर पॅटर्न यूज कशा पद्धतीने करायचं आणि ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कट स्किप करू नका आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर या पद्धतीने मी अगोदर ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलं. तर ब्लाऊजचं मेजरमेंट पाहायचं आहे आणि त्यानंतर पेपर पॅटर्नवरती मी इथे 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे. मी पाठीमागे दुमडून दुसरी पट्टी यूज करत नाही, तेच कापड मी दुमडून टिप मारत असते. तर त्यासाठी मी या पद्धतीने फक्त पाठीच्या ह्यालाच 1 इंचाने एक्स्ट्रा घेतलं आहे. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला कुठे कुठे जिथे चेंजेस करायचे आहेत तिथे आपण या पेपर पॅटर्नवरती करू शकतो. बॉडीच्या मेजरमेंटवरून आपल्याला इथे हे पेपर पॅटर्न यूज करायचे आहेत. तर एका ताईंची मला अशी कमेंट आली होती की ताई, मी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि माझा पुढचा जो गळा आहे तो मोठा झालेला आहे. तर त्या ताईंसाठी ही या पद्धतीने मी हे दाखवत आहे. तर आपण बघू शकतो इथे मी पेपर पॅटर्न ठेवला आहे आणि या पद्धतीने गळ्याची जी उंची आहे ती आपण कमी केलेली आहे. म्हणजे वरती फुडल्या साईडनी जी कटोरी आहे तिथे वरती अर्धा इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही केल्यानंतर तुमचा ब्लाऊज गळ्यातही मोठा होणार नाही आणि मेजरमेंट देखील एकदम परफेक्ट बसेल, फिटिंगला व्यवस्थित बसेल. तर या पद्धतीने तुम्ही यूज करा. तर या पद्धतीने आता मी हे पूर्ण सर्व पॅटर्न टाकून घेतलेले आहेत. आता कटोरी मी डबल एकदा चेक करत आहे आपली व्यवस्थित आहे का नाही ते. तर या पद्धतीने माझी कटोरी मी ड्रॉईंग करून घेतलेली आहे. तर आपल्या इथे सर्व ब्लाऊजचं जे हे आहे पेपर पॅटर्न टाकून घेतलेले आहेत आणि आता हे कट करायचं आहे. तर सर्वात अगोदर मी पाठीमागचा भाग कट करते या पद्धतीने. तर मी इथे 5 ब्लाऊज एकाच वेळेस कट करायला ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने कट करायचे आहेत एकदम व्यवस्थित असे. आणि जिथे आपल्याला गळ्याची जे आपण हे केलेलं आहे तिथं या पद्धतीने कट लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येते की इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. ते नंतर मी कट करत असते गळ्याचं मेजरमेंट घेऊन किती इंच आहे ते. प्रत्येकाचं गळ्याचं मेजरमेंट आहे ते वेगवेगळं असतं. तर त्यासाठी मी या पद्धतीने कट लावून घेत असते आणि नंतर त्यांचा जो मापाला ब्लाऊज आलेला असतो त्याच्यावरून मेजरमेंट घेऊन नंतर गळा कट करत असते. त्यानंतर आता आपण हे फ्रंट कट करूया. पूर्ण ब्लाऊजच आपण आता इथे कट करून घेणार आहे स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित असा. तर हा आहे फ्रंटमध्ये मी काही चेंजेस केलेले नाहीत. आहे असा टाकलेला आहे जो पेपर पॅटर्न आपण घेतलेला आहे तो. तर या पद्धतीने. तर हा 34 चेस्टचा ब्लाऊज आहे आणि 34 साईजचेच पेपर पॅटर्न मी इथे यूज केलेले आहेत या पद्धतीने. आता आपल्या राहिलेला आहे तो ब्रापट्टी आणि कटोरी आणि त्यानंतर आपल्याला बाही कट करायची आहे. ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. फुल कटिंगचा व्हिडिओ आहे हा. तर नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने आपण इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग करायची आहे. अगदी 5 मिनिटात ही कटिंग माझी झालेली आहे. तर हाच फायदा आहे पेपर पॅटर्न घेतल्याचा. त्यामध्ये आपल्याला जास्त चेंजेस किंवा जास्त डोक्याला ताण द्यायचा गरज लागत नाही. खूप इझी पद्धतीने इथे पेपर पॅटर्न यूज केल्यानंतर कटिंग होते. जय श्रीराम. हे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत. तुम्ही देखील हे पेपर पॅटर्न घ्या आणि नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील याचा खूप फायदा होईल. तर आता माझी पूर्ण कटोरी कट करून झाली. जय श्रीराम. स्लीव्स कट करायचे आहेत. स्लीव्ससाठी मी 4 वेळा कापड फोल्ड केलेलं आहे आणि आता मी ते स्लीव्ससाठी कुठलेही म्हणजे पेपर पॅटर्न आहे पण मी तो यूज करत नाही. तर या पद्धतीने मी इथं मेजरमेंट घेतलं. तर 6 इंचावरती मार्किंग घेतलेलं आहे या पद्धतीने आणि बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर खाल्ल्या साईडने मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने सिंपल असा शेप देऊन घेतला बाहीचा. आणि आता आपल्याला ही बाही कट करायची आहे. अगोदर व्यवस्थित करून घ्यायचं आहे बरोबर दोन्ही साईड आणि ते आता ही स्लीव्स कट करायची आहे. तर आपली ही बाही देखील खूप छान अशा पद्धतीने कट झालेली आहे. आणि याच्यातूनच आपल्याला पुढच्या साईडसाठी थोडासा कट लावायचा असतो. आता यातून मला गळ्याला पट्ट्या आणि हुक आणि आयपट्टी अशा 4 पट्ट्या काढायच्या आहेत. तर अगोदर मी सरळ कपडा करून घेतला आणि गळ्यासाठी 1 इंचाची पट्टी
कट करून घेतलेली आहे. मी गळ्यासाठी नेहमी 1 इंचाचीच पट्टी यूज करत असते, तर त्यामुळे आपल्याला कापड कमी किंवा जादा होण्याचं काहीच टेन्शन राहत नाही. तुम्ही देखील 1 इंचाची पट्टी कट करून घ्या. आरामात आपला गळ्यासाठी जो गोट असतो तो होऊन जातो आणि एकदम मस्त असा बसतो गोट. त्यानंतर इथे आता मी अजून एक आपल्याला ब्रापट्टी काढायची आहे. हा साधा ब्लाऊज आहे, तर साध्या ब्लाऊजसाठी 4 आपल्याला ब्रापट्ट्या लागतात आणि ते एवढं कापड होतं, तर याच्यात मी या पद्धतीने अजून 2 ब्रापट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हा फुल व्हिडिओ आहे. फुल कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न टाकून कट केलेल्याचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील शेअर करा. त्यांना देखील याचा खूप फायदा होईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बऱ्याच ताई काय करतात, व्हिडिओ पाहतात आणि तसेच जातात, तर सबस्क्राईब करत नाहीत. तर ताई प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते, तर त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीने हे पेपर पॅटर्न मी यूज केले आहेत. पुन्हा भेटूयात अशा